In the beginning, God. देवान संसार रचलो. संसार रचच्या पहिले देवान मुखार गोष्टी सर्व संती योजन केल्यो. मनीस पातकान पडतलो, आपणाक सोडून पयस वयतलो म्हूण देवा करीत आसले. देवाच्या योजने प्रमाणे स्वामी जेजू ख्रिस्त संसारात सोडून जावन येवच्या तो कबूल जालो. सर्गीची महिमा सोडून गुलामा बरी संसारात जिवच्या सगळ्या मनशाचे पदकाची शिक्षा आपणाचेर घेवन आमकां सर्वस्व दिवच्या खातीर ताणें केल्ल्या त्या त्यागा खातीर ताच्या साक्रिफिसा खातीर कितले आज आमी देवाक अर्घां दिले. आज आमी ह्या सुवातेर आसचे देवाची दया ताणें आमचे दोळे उक्ते केले. आज जीवन देवाक सर्ग संसाराच्या रचणाराक सगळी सृष्टी सांबाळच्या देवाक अब्बा बाबा उलोवपाची बाग आमकां जेवण दिल्या खातीर देवाक महिमा जायचे. आज सगळो संसार विशेष दीस आचरण करतना आमी पळयता. स्पेशल सीजन या सीजनांत या संगीत सामान्य मनशान अशें क्लासिफाय केली, तशें विंगड केली. 3 वर्गाच्या लोकांक आमी संसारांत पळयत. सबाराचो फोकस तांचे दिश्ट तांचे गमन ते संसाराचे जावन आसा. संसाराच्या संगती खातीर ते जियेतात. क्रिस्तांव म्हणटात तरी तांचे गमन सगळींच्या संगतीचेर ना, संसाराच्या संगतीचेर आसा. कमर्शियली मायंडेड बिझनेस मायंडेड लोक संसारांत सबारान पळयता. दुसऱ्या वर्गाच्या लोकांक पळोवन गेल्यार क्रिस्तांव म्हूण नांव आसून रिलिजियस सिस्टमांत आसलो लोक रिलिजियसली फोकस्ड तांच्या पुर्वजांतावन आयिल्ले संप्रदाय पाळच्यांत रिती रिवाजी पाळच्यांत तांचें गमन अशें आमी पळयता. आनी तिसऱ्या वर्गाच्या लोकां विशीं कितें जाल्यार स्पिरिच्युअली मायंडेड पीपल नव्यान जल्मल्लो अनुभव आसून देवाच्या आत्म्याच्या सलवणेक वळख जाल्ल्या लोकां विशीं कितें जाल्यार संसाराच्या एका मनशांतून आनी एका मनशा पर्यंत जिव्या देवाक सर्गा संसाराच्या रचणाराक आराधन करच्या आमची जिवीत एक जीव बलिदान देवाक समर्पण दिलो लोक सगळ्या संसारात शिंपडून आसा आमी पळयता. आज या तिसऱ्या वर्गाच्या लोकांमध्ये आमी आसो जिवंत देवाक आमच्या रचणाराक आमच्या सोडवंतराक आमच्या बापाक आराधन करची बाग आमकां मेळ्ळ्या खातीर कितले देवाक आमी अर्घां दिले. जो आमकां सांगता पळया कितलो मोग बापान आमचेर वता. आमकां देवाची भुरगीं म्हणून अपेक्षा केला. जाय की आतां आमी देवाची भुरगीं तर आज आमी देवाची भुरगीं जावन जिवंत देवाचें आराधन सतान आनी यज्ञान करचें बाग आमकां दिल्ल्या खातीर देवाक निरंतर महिमा जायचे. जेजूच्या जल्मा विशीं पवित्र पुस्तकाच्या 4 इवांजेलिस्टांमध्ये 2 इवांजेलिस्ट उल्लेख करतात. माथेवाच्या इवांजेलांत पहिल्या अध्यायाच्या 18व्या वचनांत आमी वाचता आसतना जेजूचो जल्म कसो जालो म्हणल्या विशीं ती माथेव बरयता. लुकाच्या इवांजेलाच्या पहिल्या अध्यायांत 26व्या वचनांत 26व्या वचनांत 38 मिसरी जेजूच्या जल्मा विशीं तो उल्लेख करता.
तशेंच दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनांत 20व्या वचनानुसारी जल्म कसो जालो म्हणलें तो आमकां विवरशिता. संवसारांत आसच्या लोकां मदें क्रिस्तांव म्हणून आसलेल्या लोकां मदें क्रिस्तांव म्हणून नांव घेतलेल्या लोकां मदें आमी 3 वर्गाच्या लोकांक आमी पळय क्लासिफाय केली. वेगवेगळे आमी पंगड मिळेबरी आमी नक्की थोड्यांचें गमन कमर्शियल तांकां संवसारांत देणी पुंजोवची आशा. जर तर आमी शारांनी एक दिश्ट मनयता जाल्यार आमच्या माध्यमांनी आमी पळयता जाल्यार जावं विविध व्यापार लोक या क्रिसमसाच्या सिजना वेळार नव्या वर्साच्या सिजना वेळार लोकांक तांच्या बिझनेस केंद्राक आकर्षित करच्या खातीर कितें पुरो डेकोरेशन जावं या एडवर्टाइजमेंट जावं व्हॉट्सएप आमकां संदेश जावं लोकांक कशें रीच आउट करचें कशें तांकां आपणान आकर्षित करचें मेळोवचें तांणी प्रयत्न करचे आमी पळयता. जावं समाज कडेन आमी स्टार्स विकचे आमी पळयता या इगर्जे डेकोरेशन्स आमी पळयता या आमच्या व्हॉट्सएपांनी कुस्वारा विशयी संदेश कळयतात. जावं एका बेकरींत आमी पळयत आसतना ते जागोना तितलो वस्तू तयार करून दवरले आमी पळयता काना वगैरेच्यो वस्तू तयार केल्ले पळयता. पूण हांव चिंतता 2000 वर्सां पयलीं जेजू क्रिस्त ह्या संवसारांत जल्म म्हणत आसतना खंयच्याच बेकरींत केक नासली म्हूण हांव चिंतता. केक नासली मात न्ही जेजू जल्म येवच्या खातीर जागो नासलो म्हणे आमी पवित्र पुस्तकांत समजता. तो जल्म जालो ताका फावंडर न्हिदायलो. आज तो रायसो राय आमी परगट उसारता. तो दर्या असतो दरी म्हणून आमी आज परगट उसारता. आमच्या काळजांत ताका राय असो जागो दिवन आज ताच्या खातीर जिवच्या आमी निर्धार केला. आमची दिश्टी ताचेर कसोवच्या आमी संतोश पावता. आज संवसारान खंयच्या रितीन संवसार क्रिसमस आचरण करता क्रिस्ताच्या जल्माचो दबाव जावं करता त्या रितीन आमी खंयचेय वेळी गरजना आमकां या ताचे देवाचें काळीज आज आकर्शीत जायना. कितें खावचें कितें पिवचें म्हणल्यार आमी गबड दिना. पूण आज सगळ्यांत संतोश पावचे भाग देवान आमकां दिल्या खातीर ताका करता. पवित्र सामकें कळीत करता rejoice in the Lord always and again I say rejoice. सगळ्यांत संतोष पावप परतून हांव सांगता सगळ्यांत संतोष पावप सगळ्यांत आमी घेवचो तो संतोष तो आमी आटावंक शकना. या परिपूर्णतेन आमी तो अनुभव केला म्हणून आमी सांगूंक शकना. देवाचें उतर आमकां सांगता देवान ताच्या लोकां खातीर ताचेर विश्वास दवरतल्या खातीर ताचेर पांचेरी दवरतल्या खातीर कितें पुरा सरकार तयार करून दवरलो म्हणल्या विशयी. तशेंच संवसारांत जियेत आसतना ताच्या भुरग्यांक तो लजेक पडोवंक सोडिना. ताच्या भुरग्यांक तो उपाशी पडोवंक सोडिना. बेटा बेटांनी तूं तांकां सांबाळटा चलयता. ताच्या देवदूतांक आमच्या भोंवतणी तो राखण दवरता. महिमा ताका फावो स्तुती आराधना होकला ताका फावो. आमची जिवीतच ताका महिमा दिवची जिवीत आमचे उलोवणेच ताका महिमा दिवची उलोवणे जाय जाल्यार आमचे हर एक चिंत हे सर्गीच्या आमच्या देवाक महिमा हाडटा जाल्यार कितले भाग्य. तर आज संवसारांत आमी जियेत आसतना देवाचो अनुभव आमकां चलयता देखून देवाक अर्घ जावं. देवान ताची जीव उदर आमच्या हातांनी दिला देखून देवाक अर्घ जावं. आज खंयच्याच मनशान म्हाका सगळ्या संवसाराची वळख जाल्या सगळो संवसार म्हाका कळीत आसा म्हणून साधना म्हणटा. हांव सांगता जॉग्राफिकल वर्ल्ड. आज कितें आमी भौगोलीक जावं सगळ्यो संवसार कितें आसा तें आमी आटावंक शकना. आमी तरेवटी जावं भुरग्यांक शिकोवच्या खातीर
संसाराची वळख करून दिवच्याक मॅप उपयोग करतात. हो खंड हो देश आणि कितें आमकां विवर्शितात. पूण मॅपांनी आमी कितें पळयता आणि त्या जाग्याक नीज जावन वेता ते नुस्त व्यत्यास आमी कधीच पळयत. जावं खंयचो एकलो मनीस हिमालय पर्वताक वेता जाल्यार मॅपांनी कितें तो पळयता आणि नीज त्या हिमालय पर्वताचेर कितें आसा खंडीत व्यत्यास आसा म्हणल्यार आमकां कळीत आसा. तशें सगळ्या संसाराची एक परिचय खंयच्या तरी मनशान म्हाका जाल्या प्रॅक्टिकल परिचय जाल्या म्हणून साधना. तशेंच आज आमचें जीवन त्या वावशेत कितें आमकां पवित्र पुस्तक कळीत करता ताका देवा काय घालना. हांव समजता हांव चिंतना पवित्र पुस्तकांत आसची समजणी आमकां मॅपान आमी वर्ल्ड पळयले कडेन जावंक पुरो म्हणटा. कसली समती बरयल्या तरी वटी पवित्र पुस्तकाचे एक एक शब्द एकेका भक्ताच्या जिवितांत एकेका प्रोफेटाच्या जिवितांत कशें काम करून सतले कशें तें जिवीत रुपांतर जालें तें आमी समजूंक शकना. देवाचें उतर जिवें आनी क्रियात्मक पाजिल्ल्या दोन तरेच्या तालवारींतल्यान चड कातरूंक शकता ताचें उतर पण आमी आयकता. तर आमच्या जिवितांत आमी कशें देवाच्या उतरांत हांव ताची वळख जोडूंक आमी प्रयत्न करत आसा. या कितली आमकां वळख जाल्या म्हणजे तो वेळ आमी नियाळ करचें गरजेचें. गेल्या त्या आयतारा आमी एक संदेश आयकलेलो. खुशी हांव चिंतना म्हजी एक सवय पयली संदेश आयकत आसतना नोट्स बरोवन हाडून येवचे. ताची सगळी संदी गरजेची संदी बरोवन हाडून येवच्यो. पोर आयतारा हांवें म्हजो नोट्स पळयत आसतना हरशें बरोवचें चड बरयलें म्हज्या गमनाक आयलें. हेरोद विशयी तुमी आयकलेलो. हेरोद राय संवसारांत आसतना कितें प्रगटलें कशें जेजूक तो ज्यूश मारूंक प्रयत्न करतालो सगळी समती. कितलेशे लोकांक ताणें ज्यूश मारलें कितलेशे भुरग्यांक ज्यूश मारच्याक तो कारण जालो तें सुद्दां आमी आयकतालो. हांव संदेश आयकत आसतना म्हजें गमन म्हजी दिश्ट आमच्या राजकीय स्थितीगतीचेर गेली. आज आमच्या देशांत आमच्या राज्यांत कितें जाता तें आमी माध्यमांनी पळयता. तर मनशाचें काळीज 2000 वर्सां पयलें कशें आसलें न्ही तशेंच आसाय आसा. देवाचें उतर आमकां सांगता मनशाचें काळीज देदेस्पर. तर अशें पटी काळीज आसलें मनशाक आज देव ह्या संवसारांत आमी जियेतना एक नवें काळीज दिवच्याक आयलो. आमकां जेजू क्रिस्ता बरी पात देवान एक नवें काळीज दिलें. कितलें देवाक आमी येरदार दिसले. आमची चिंता ताणें बदलिल्लें. आमच्या जिविताचो उद्देश ताणें बदलिल्लो. तर आज आमी आमच्या खातीर जिवच्याक न्ही आमच्या सोम्या खातीर जिवच्याक ताणें आमकां बिगड केला. देवाचें उतर आमकां सांगता जियेतल्यांनी या फुडें आपणा खातीर जिवचें न्हय आमच्या खातीर मरून जिवन जाल्ल्या सोम्या खातीर जिवच्या खातीर तो आमच्या खातीर मेला. तसो त्याग आमी हाडपाक शकना. ताणें वारयलें तर ताचें मोल आमी हाडपाक शकना. ताणें आमच्या खातीर कशें ताणें लज अपमान भोगलो तें आमी हाडपाक शकना. पूण आज आमकां एक जबाबदारी आसा. आमी आमचे पासून न्हय आमी ताचे पासून जिये जाय. आमी ताची पुरी खुशी करी जाय. सगळें आमकां सांगना म्हाका सोम्य म्हणटा तो हर एक सर्गीच्या राजान रिगोसना कोण सर्गी आसता म्हणजे बापाची खुशी करता तो मा सर्गीच्या राजान रिगतलो म्हणून. इसायाच्या पुणेंतल्यान वाचल्या बरें इसायाच्या ग्रंथांत चॅप्टर 66 वर्स 1 वाचया म्हणल्यार आमी. Isaiah 66 verse 1. सोरेस्पोर अशें म्हणटा आकाश मुझे सिंहासन पृथ्वी मुझे पायासन. मुझे पासून कसलें घर बांदून तुमच्यान जाय म्हज्या विशेवाचो जागो कसलो जाय. Praise God for creeks. कितें आमी आज गद्दांचो गोठो या क्रीपांचेर पळयता. गुड. पूण देव म्हणटा आकाश म्हजें सिंहासन भूमी म्हज्या पांयांची मलय. तर कसलो जागो तुमी म्हज्या खातीर खंयचें घर बांदता तुमी. येदवत्य देवाक सगळ्या संवसाराच्या रचणाराक ताची आशा आसली मनशाच्या काळजांनी जिवच्या. तर आज मनशाक ताणें आपलें घर जावच्याक ताणें दिसलें तर आज आमी जिवन देवाचें मंदिर
देवाचो आत्मो आमकां सांबाळटा चलयता. तर आमी आमचे खातीर जिवच्याक न्ही, आमचे खातीर मरण पावल्या, जिवंत जाल्ल्या, परत येवच्या सगळ्या खातीर जिवच्याक आमी संवसारांत आसा. संवसारांत आमची अनावत आमी पळयता. थोडी आमकां न्यूजार पळयतना आमकां रडूंक येता. अयो अशें घडलें गी म्हणल्यार आमकां भोगता. फाटल्या दिसांनी खुशी येता तेन्ना पळयतलो ताका कुटुंबाचे 4 के 5 के सोलाना एकाच दिसा एक्सिडेंटान सगळीं मरण पावली. ताचे विशयी कितलो लोक शाबासकी उलयता या शिफारस उलयता ताणें केल्ल्या बऱ्या कामा विशीं. तर आज नसतना हांव जिवंत आसा जाल्यार ही ताची दया. ताणें म्हजो मोग केला मात न्ही, पवित्र बरयतात तसो मोग म्हज्या काळजांतल्यान वतला म्हूण देवाची उतर सांगता. पवित्र बरयतात देवान आपलो मोग आमच्या काळजांनी धराळ मापात वतला. जर तर हो मोग आमी समजूंक शकना, इल्लें समजूंक प्रयत्न करता जाल्यार तसो मोग आमी नी हाडटा जाल्यार ताच्या मोगा खातीर अर्गंबरी खजांचें तें काळीज आमी दाखयता जाल्यार आमी कितले बाकी. जेजू आमकां सांगता नवच्या वंजनाच्या 14व्या अध्यायाच्या 15व्या वचनांत, तुम्ही जर तर म्हजो मोग करतात तर म्हजे उपदेश तुम्ही पाळटले. My sheep will hear my voice. म्हणजे बोकरे म्हजो ताळो आयकतात. तर केन्ना आमी तसो ताळो आयकता, ताचे उतर आमी समजता, ते उतराक आमच्या काळजांत जागो दिता, उतराक आमी विधेय जाता. कितले बाकी आमी. देवाचे उतर तुम्ही आयकल्यार मात्र पावना, त्या उतरा प्रमाणे तुम्ही करीसे. कोण उतर आयकून त्या प्रमाणे करीन तो आरशांत आपल्या सारखे पडलेल्या मनशा भाशेन आपल्याचे सारखे तो पळयता आनी सद्याच रावता आनी आमी कसो दिसता पळय तो घडये विसरता. जगो सांगता तर आमी उतर काल आयकल्यार पावना आमी उतराक आमच्या काळजांत जागो दिसाय. उतरान आमच्या पेटाचेर, आमच्या हाताचेर, आमच्या दोळ्यांचेर, आमच्या जिबेचेर प्रभाव घालिसय. आमचे दोळे ताका महिमानीचे जायसे. आमच्या तोंडाचेर उतरां, आमच्या जिबेचेर नियंत्रण जर तर पवित्रत्व कांय नासल्यार कितले बागी. देवाक मन वता ते तसले उतरां मात्र तुम्ही उलयसय. कितें देवाक मन वता ते मात्र तुम्ही करिसय. कसल्याय काळोखाच्यानी पळताबारी तुम्ही हात धरून वचना, हे बागी जायनाका. तर आमचे जिबेचेर आमी तोड परीक्षा करचे, आमचे चिंता कशा आसा म्हळ्यार परीक्षा करचे सर गरजेचे. आज आमच्या साल्वासावाशेंत आमी समजल्या समजून आसा आनी किसर समजूंक आमी प्रयत्न करीत आसा आवर साल्वेशन. आनी त्या साल्वासाच्या वाटेन त्या साल्वासाच्या मार्गान आमी मुखार वचून आसा. आमी सवाल आमी आयकला आमच्या साल्वासावाशेंत 3 स्टेजेस आसात म्हणून. आमची पातकां कितलीय जावं दी कसलीय जावं दी, जेजू क्रिस्तांच्या पातकां ते मेला म्हणून ओपून येवन आमी आमच्या काळजांत जेजू स्विकार करता आसतना आमी सगळीं पातकां बसतात म्हणून देवाचें उतर आमकां सांगता. इसाया आमकां सांगता त्या प्रमाणे Come, let us reason together, says the Lord. Though your sins are like scarlet, I'll make them white as wool. Though they're red like crimson, I'll make them white as snow. If you are willing and obedient, you live the good of the land. या उलट पळोवया तुमची पातकां तांबडी आसल्यार हांव ती हिमा करी धवी करता. तर आज कसली स्थिती जावं पुरो आमी जेजू देवच्या पयले जेजू ते येयले फुडले आमची पातकां बगसतात आमी नितीवंत जाता. वी आर जस्टिफायड. आमी देवा मुखार आतां कितें करून आमी स्थितीक येवन पावता. पूण पातकां स्वभाव आमचे भितर आसा, पण सैम आमचे तें आसा. लेकीन मुखार येता आसतना आमी वी आर बीइंग सॅन्टिफायड. आमी पवित्र जावन मुखार येता. तर म्हणजे ते कितले सॅन्टिफिकेशन जालां म्हणे हे आमकां सांगतात. पयले तो तशें नासलो, आतां तशें जाला. जावं आमी सवाल आमी आयकता. या आमी समकाच पळयत आसतना आमची चिंता कशें आसलें, आमचे उलोवणे कशें आसलें, आमच्यो कर्म्यो कश्यो आसल्यो, आतां कश्यो आसात व्यत्यास जाल्ले आमकां कळीत जाता. पयलीं आमकां सांगता therefore one who is in Christ Jesus is a new creation. Old things have gone, behold everything is become new. तशा प्रकारे क्रिस्त तेंची येता तो एक नवी रचना
पण मी सृष्टी गेली, नवी सृष्टी प्रारंभ झाल्या. तर आमचे ते नवी सृष्टी प्रारंभ केल्या देवाक महिमा जायचे. आज आम्ही आमची नाही, आज आम्ही आमच्या समयाची, आज आम्ही जीवनचे समया खातीर, आज आम्ही कितेंय करता ते ताच्या महिमे खातीर आम्ही निरंतर महिमा दिवची जिवीत जियेचे म्हणून देव आशेता. आज सबारपणी आम्ही पळय करतेल्या लोकांविषयी, स्पेशल बाईक कार्याच्या लोकांविषयी आम्ही ऐकता. ताका कळीत आसा की ट्रॅफिक मनशांक गरजेचे मांडलो या तकली गरजेची म्हणून तकलेच्या भद्रते खातीर बाईक करतना पडून तकली पुरो जावन म्हणल्या खातीर हेल्मेट. तशें आमकां देवाची उतर सांगता हेल्मेट ऑफ सल्वेशन, रक्षणाचे शिरास्त्रांना. आज केला हेल्मेट ऑफ सल्वेशन जे ते आसा निरंतर आम्ही जेजू ख्रिस्ताचे हेल्मेट करून काढी गेला काळोखाची सगळी सैतानाची किंचित पदवी आमच्या लागीं येवंक शकना, आमकां आपणावंक शकना. जर देव आमच्या पक्षाक आसा आमचे विरोध उरतलो कोण आसा? देवाची उतर आमकां सांगता पूण देवाच्या पक्षाक आसचे आमची जबाबदारी. हेल्मेट आसचे आमी त्या सारक्या जाग्यार दवरच्या खातीर. तोऱ्याच्या हाताक हेल्मेट आसचे हांवें पळयलो, हाताक हांगा घालून बाईक ड्रायव्हिंग करतात आनी ताचो मांडो फुटल्यार आनी त्या हेल्मेटाक दुसून फायदो ना. कित्याक हेल्मेट आसा जाल्यार जाग्यार ताणी दवरना. या आनी कितें अपाय जाता आसतना आमी ट्रॅफिक सिस्टमाक फुडें दुसून कांय फायदो ना. आमची जतन आमची जागृताय आमी केल्यार पळय जाल्यार सबारपटी आमी आमकां राखूंक आमी शकता. देखून हेल्मेट ऑफ सल्वेशन. कोण एक जेरेमियाच्या ग्रंथांत पयल्या अध्यायाचे 19 वचन वाचा. Jeremiah chapter 1 verse 19. ही सगळी तुझे विरोध दुसरे कोण केलीच तुझे सैत वरचिना की त्या तुका निवारून हांव तुझे सर्वे आसा तुझे त्याचा सर्वेस तू का निवारून हांव तुझे सनात आसा. प्रमाण रबरेले पदान कपोत सांगता की God be for us who can be against us. जर देव आमच्या पक्षाक आसा तर आमचे विरोध रावतलो कोण आसा? ती तुका तुजे वयर जैत करूंक शकचे ना. तुज्या कुडीचो जीव काडटल्यार तुमी भिये नाकात. कूड आनी आत्मा दोनी नाश करूंक शकत असल्या या एक कोणाक करूंक शकत असल्या देवाक तुमी भियेया. तर आज आमी कितले देवाक महिमा दिसे. आज आमी क्रिस्ताच्या कुडीत आसचे, त्या सभेत आमी आसचे, या जेजू क्रिस्ताच्या संपर्कात आमी आसचे. आमी बरी म्हणल्या कारण खातीर नाही. देवान ते काम प्रारंभ केले, ते काम जारी झाले. देवाक महिमा जावं दी. कोणी धर्मदूतांची कृत्यां दुसऱ्या अध्यायाच्या 47 वचन वाचा आपण. धर्मदूतांची कृत्यां chapter 2 verse 47. आणि सगळ्या लोकांक मन वतली आणि जांकां बाचावी जोडूंक आपयल्या तांकां मेळान बट्टी कर दिसान दीस सुमितांचो सांगतो सडे. जांकां बाचावी जोडूंक आपयल्यात तांकां दिसान दीस डे बाय डे एवरी डे सुमितांकां सभेत ऍड करतलो. क्रिस्ताच्या कुडीत ती भागीदार जातली. तर जेजू क्रिस्त ते आयले कुडले आमचे पयलींचे जिवीत रूपांतर जाता बदलता. तर आज आमी या सभेत आसचे, क्रिस्ताच्या कुडीत आसचे, आमी भावार्थांत आसचे, या भावार्थ जावन आसचे. देवान आमच्या काळजांत केले बरें काम. देवाक महिमा जायचे. आमी खंयच्या स्थितीत संवसाराच्या लोकां बरी वडवीक उलोवंक अवकाश ना, आस्पाद ना. वडवीक उलोवंक स्वता तो समयाची वडवीक उलोवली म्हणून आमकां पळय पुस्तक कळीत करता. तर देवाक महिमा जावं दी. आज देवान आमचें ते प्रारंभ केलें हें बरें काम आनी तो आमकां चलोवन व्हरता ती रीत. ताणें आमकां बरी ती आशिर्वादां आमी कितले चड ताका महिमा हाडच्या रितीन आमी उपयोग करीसे. आमचें जिवीत निरंतर ताका महिमा हाडचें जायचे. आमच्या चिंता बरी ताका महिमा जायचे. आमी हेर समाजात दोगांचो संपर्क संबंध तो ताका महिमा हाडचो जायचे. कितले चड आमी ताचे खातीर जियेता तितले चड आमी भागी म्हणून देवाची उतर आमकां सांगता. Our focus आमची फोकस ही आमची दिश्ट सारकी आसा जाल्यार आमी भागी. देवाचे उतर आमकां कळीत करता वी आर इन पार्टनरशिप विथ गॉड. आमी देवा सांगता
सावराडी पार्टनरशिपच्या मेंबर सुद्धा असतो पण सावराडी वे काम करतले पार्टनरशिप सर्व समाजाच्या कामात देव काम करता आणि आमकां ताणे दिसून काढता पण एक सेवा म्हणतलो देवान जर देवदूतांक ताकी दिलेल्या होसा सगळ्या संसारात स्वतः प्रगट करा म्हणून 3 दिवसांनी ते कर्म दिले म्हणा पण आज ती जबाबदारी सबिक दिली म्हटलं 2000 वर्षांनी स्वतः प्रगट जाऊन तसा आणि कितलेशे असवाते जेजू म्हणजे नाव काय करणार लोक असा जेजू म्हणजे काय म्हणजे त्यांना कळत ना पण आज आमकां अवकाश देवान दिला आमकां आपोवन दिला आमी ही जबाबदारी करसे आमी देवा सांगता साव रेडी आमी देवाच्या कामात आमी पार्टनर्स आहोत तर ताणे त्याचे काम संपयना काबरचे कुसरचे रगत वारेना तू जीव दिला आणि ही गोरी कबाल आमी प्रगट करसे आमी एक चिंता त्या वेळार जेजू या आता वळखूचे पहिले आमी एक उदाहरण ऐकतलो सबारानी हांगा आशिल्ल्यान ऐकलें उदाहरण बावळता सोगूट पर गळजुया कोणी जाप दिला भितर आमी म्हणटलो जेजू मेलो जेजू जिवंत जालो जेजू नव्यान येतो हो बावळता सोगूट म्हण आमी प्रगट जालो तातूंत म्हाका खुशी क्रिसमस नांगे दिसलें त्या मेसेजीन क्रिसमस म्हणजे ना जेजू जल्मलो सांगना जेजू मेलो जेजू जिवंत जालो जेजू नव्यान येतलो हो बावळता सोगूट तर आज प्रेज गॉड फॉर द क्रिसमस सेलिब्रेशन आज आमी जेजूचे जल्माचो उडास काढता पण पवित्र पुस्तकांत या जेजू त्याच्या शिष्यांक आज्ञा दिता आसतना तुम्ही वचून हांव जल्मलो आयला म्हणून तुम्ही प्रगट करा म्हणून सांगना जेजू जल्मल्या वेळार जेजूचे आयले त्या गोवळ्यांक ताणें सांगलें अरे तुमच्या खातीर जेरुसलेममध्ये बेथलेहमात सोडून तर जल्मला म्हणून ताणें सांगलें इवन स्टार आयले म्हटलं पुरे तुमच्या घरा आयलो दिली करतो तुमच्या घरा म्हणून विचारतो न्यू स्टार हाडून दिलो पास्टर अच्छा पहिले कॅन्सर दिल्याक हांवें जापली निवड आसा म्हणून निमन ಎಷ್ಟು स्टार म्हणतो हांवें सांगलें आमकां ಎರಡು स्टार इडून म्हणून आमगे दोन तरी एकत्र आसले कित्याक देवाचें आमकां फिलींग करा म्हणल्यार पता सांगता मोळ गोंयच्या एकत्र बरी तुम्ही पट जळसे या पट जळता एकत्र घालो तुमचो पॉइंट न्ही तुजो एकत्र आसल्यार ओके गुड पण आमकां म्हाका ब्युटिशियन केल्यार म्हाका ताचे विशीं चड आकर्शण जायना स्टार घालचे विशीं पण म्हजी आशा म्हजें जिवीत स्टार बरी पट जळटा जाल्यार म्हजें जिवीत देवाक महिमा जाता जाल्यार त्या खातीर म्हाका ताणें आपयला कालेगी लाईट गेल जिक करता स्टार काले नखेत्र आमचे चड आज म्हाका दिल्ल्या कोणे तुम्ही वर्ल्डच्या नखेत्र बरी या काळोखाच्या संसारांत पट जळसे ताणें आमकां सांगना तर कितले चड आमी पट जळटा म्हणून आमी आमकां विचारची गरजेची जावन आसा जेरेमियाच्या ग्रंथांत देव आमकां सांगता 15 अध्याय 20 वचन जेरेमिया 15:20 हे वरचे विरोध हांव तुका पितूळची गट म्हणून करतलो ती तुजे विरोध झुजती कोण तुजे जैत वचची ना कित्याक तुका राखोवंक आनी सोडोवंक हांव तुजे सवय आसा उलयता तो देव सांगता हांव तुजे सांगत आसा हांव तुजे सांगत आसतना लोक तुमचे विरोध रावतलो म्हणजे सांगना तुज्या कुडीचो जीव काडटल्याक भिये नाका कूड आणि आत्म तरी नाश करून सकत असलेल्या देवाक तुम्ही भिये तर आज देव आमच्या संगत आसून देवान त्याच्या आत्म्यान आमकां सलयत आसतना देवान आमकां एका वनदी भाशेन घट आसलेलें उदाहरण दिलां आसतना पितूळच्या आमकां वाचलें पितूळचे हातोडी मेळ्ळ्या भाशेन तसलें उदाहरण आमकां दिलां आसतना कितलें भागी आमी आमच्या खऱ्या भक्तेक गरज आसली देवान आमच्या हातांनी दिना आज देवाचे दूत आमचे भोवतणी राखवत आसात ताका महिमा जाय जाय ताका स्तुती जाय जाय आमी निरंतर ताच्या सांगत आसून ताची खुशी करच्या ताणें आमकां आपयला आनी उदाहरण अशें जेरेमिया पयलो अध्याय 8वें वचन जेरेमिया 1:8 तांकां भियोव नाका
कित्याक तुझे राखण करूंक हांव तुजे सवेन आसा उलयता तो श्रेष्ठ. ಕನ್ನಡದ ನೂತನ ನಿನ್ನ ಉತ್ತರಿಸಲು ನಾನೇ ನಿನ್ನೊಂದಿಗಿರುವೆನು. तुझे राखण करूंक हांव तुजे सांगत आसा. आमचे सर गोड दिवचे खातीर देव आमच्या सांगत आसा. देव आमकां सांबाळटा, तो आमकां चलयता. देखून आज इतल्या बरे देवाक आमी आमचो डॅडी पप्पा आनी कितें अब्बा बाबा आमचे बाग आमकां मेळयल्या खातीर कितले देवाक आमी अर्गां. आज जर तर आमी rejoice in the Lord always म्हणजे शब्दाचो अर्थ समजली जाल्यार आमी निरंतर त्या बलिदानाचेर या जेजूचेर दीस कसयता जाल्यार म्हणल्या प्रमाणे आमचे दोळे आमी सदांच जेजूचेर कसया. तोच आमच्या बावटाचो आराम आनी शेवट लज म्हणले की क्रिस्ताचें मरण मरून तयार जाता. तर आज ह्या समयाक आमी पळयत आसतना देवाक जावनी आयचे सगळो संवसार जेजूचे जल्मावशेन सेलिब्रेट करता, संतोष पावता. पण जर तर हे सेलिब्रेशन हे संतोष पावचे पुरा रक्तमासाच्या स्वभावाक ते ताळ पडचे जाल्यार या रक्तमासाचे स्वभाव खंदून आसचे जाल्यार समथिंग मिसिंग. पळय आमी आत्मीक रितीन संतोष पावूं जाय ही देवाची खुशी. आत्मीक देण्या खातीर आत्मीक आशिर्वादा खातीर आमी संतोष पावूं जाय ही देवाची खुशी. देखून सर आमची दिश्ट आमी समयेचेर कसावे, आमचे जिवीत आमी समया खातीर जियेवया. आज आमी आमची न्हय आमच्या समयाची. सो देवाक अर्घ आज जेजूच्या जल्मावशेन पुरस्कारच्या 2000 वर्सां पयलीं तो कशें आमच्या खातीर जल्मलो मनीस जावन तो आयलो पयलीं पुरस्कारच्या देवान हो दीस आमकां फोव केला. देवाक अर्घ जावन आज आमी कितें पुरो सेलिब्रेशन करता ताचे वयली चड आमची दिश्ट सारकी उबारच्याक आमी प्रयत्न करी. ताची खुशी करच्याक ताका महिमा दिवच्याक निरंतर जिविताची एक ती आसक्त ते उद्देश जावन दी. तर या प्रमाणे आसच्याक ताणें आमकां आपयलां. वी आर रिमेंबरिंग हिज बर्थ बट वी आर लिविंग फॉर हिम. ताचे खातीर जियेता, ताचे खातीर जियोवच्याक ताणें आपयलां. देखून म्हाका एक सांगपाक आशिल्लें the Christian जिवीत, only one life that will be soon past. Whatever we do for the Lord, that alone will last. लेकिन ती एक जीवित ते विधीन से सरतले. पण किती आम्ही समया खातीर काढता ते ससनाक काढतले. सो हो दीस देवान आमकां दिल्या खातीर ताचें आराधन करूंक, ताची उतरां तावन बोळ घेवंक, ताच्या भक्तांच्या निर्णय आसूंक ताणें फोव केल्या कृपे खातीर देवाक अर्घ जावं, मान महिमा जावं. आमीन. बाबा सगळो संसार जेजूच्या जल्मावशेन आचरण करता, उडास करता. आमकां तरी हो अवकाश दिल्या खातीर पळय जेजू मनीस जावन ह्या संवसारी आयलो म्हणजे सत्य आमी समजूच्याक जनतस्कराचे दोळे उक्ते केल्या खातीर तुका अर्घ बाबा. ते जेजूक आमचो सोमी सोडून स्वीकार करच्याक, ह्या प्रमाणे तुजी भुरगीं जावच्याक आनी तुज्या आत्मेचे सलवणे वळख जावच्याक तुवें आमकां फोव केल्ले वत्य आशिर्वादा खातीर तुका आमी अर्घ दिता. तुझी कृपा आमच्या जिवितांत हर एका दिसा ती नवी देखून तुका आमी अर्घ दिता. आज दिसा बेटा आणि तू आमकां सांबाळताय, तू आमकां चलयताय, तुज्या नांवाक महिमा हाडचे हातेर जावन तू उपयोग करताय. तुका अर्घ बाबा. आमच्या जिविताच्या हर एका दिसा आमी तुजी खुशी करच्याक आशिल्लो, तुका आमच्या जिवितांत उजबारच्याक आशिल्लो, निरंतर तुज्या नांवाक महिमा हाडूंक आशिल्लो. आमकां उपयोग कर, आमकां तुज्या सत्तेन दवर, तुज्या महिमेच्या हातेर जावन तू आमकां चलय म्हूण मागता बाबा जेजूच्या पवित्र नांवान. आमेन.